प्रभाग 15 भाभानगर चौक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नवे बळ. नाशिक प्रभाग क्रमांक 15 मधील भाभानगर परिसरात आयोजित चौक सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदुत्वाच्या विचारधारेतून प्रेरणा घेत राष्ट्रहित व सर्वांगीण विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत ही सभा उत्साहात पार पडली. सभेत सुरक्षितता, मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आदी विकासात्मक मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. स्थानिक समस्या समजून घेत त्या सोडविण्याचा ठाम निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. हिंदुत्व आणि विकास या दुहेरी विचारधारेवर विश्वास ठेवत उमेदवार मिलिंद मधुकर भालेराव, सौ अर्चना चंद्रकांत थोरात, सचिन रमेश मराठे यांच्या आक्रमक प्रचाराला या सभेमुळे नवचैतन्य मिळालंय. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस नाना शिलेदार, संदीप लेनकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा वाढता विश्वास व उत्साह पाहता प्रभागात भाजपाच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाल्याचं चित्र दिसून आलंय. या प्रसंगी आमदार नाशिक मध्य प्राध्यापक सौ देवयानी सुहास फरांदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. मी निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभी राहील हा शब्द देण्यासाठी मी तुमच्याकडे आली आहे. शेवटी जाता जाता तुमच्याकडनं एक मला वचन पाहिजे आहे. मला माहिती आहे की हे 11,000 लोक सकाळी 7 वाजता रांगेमध्ये उभे राहून मतदान करतील ना. लोकसभेत पाहिलं होतं, माझ्यावरती हल्ला झाला होता, पाहिला होता का? हेच आले होते माझ्यावरती त्यांना घेऊन समोर हल्ला करण्यासाठी. एकटीच बहीण होती तुमची, तुम्ही माझ्या पाठीशी आहे. शक्तीनिशी समोर गेले. तुम्हाला सांगते, ह्या 11,000च्या लाईनीला उत्तर असायला पाहिजे 31,000ची लाईन. 11,000च्या लाईनला उत्तर असायला पाहिजे 30,000ची लाईन. तुम्ही म्हणाल की अमुक तो माझ्या नात्याचा त्या पॅनल मध्ये उभा आहे, अमुक माझ्या जवळचा त्या पॅनल मध्ये उभा आहे. अहो, यांना कोकणी लागतात, तिकडच्या कोकणीपुरामधले का तुम्ही इकडचा तिसरा उमेदवार निवडला नाही? तुमच्या त्या खान आणि कोकणींच्या मतांवरती तुम्हाला प्रभाग 15 मध्ये जर निवडून यायचं असेल तर ते स्वप्न ह्या प्रभाग 15 मधले नागरिक कधीही पूर्ण करणार नाही. आणि त्यामुळे मी विनंती करेल की इथून गेल्या चप्पा चप्पा छानलो सगळ्यांना सांगा की आपल्याला 31,000च्या मतदानाच्या वरती लक्ष देऊन आपल्याला मतदान करायचं आहे. आपल्याला रक्षण करायचं आहे. आपल्या संस्कृतीचं वर्धन करायचं आहे. आपल्याला कुंभमेळा जो आहे हा भव्य दिव्य घडवायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की आपण सर्वांनी परवा मतदानाच्या दिवशी 15 तारखेला सकाळी 7 वाजता उठून लाईनीमध्ये उभं राहून मला हा भेटला का, मला उमेदवारांनी नमस्कार घातला का, माझ्याकडे मिलिंद भालेराव आलेच नाही, अर्चनाताई थोरात माझ्याशी हसल्याच नाही, सचिन मराठे काही आम्हाला दिसलाच नाही, असं करू नका. तुम्हाला सांगते, आपला राम उभा आहे हे लक्षात ठेवा आणि कमळावरती बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या एवढी मनापासून विनंती करते. हे तिन्ही उमेदवार आणि आमचे संदीप भाऊ लेनकर हे निश्चित ह्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील. जिथं ते कमी पडतील त्या ठिकाणी आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी राहील एवढी मी आपल्याला वचन देते आणि थांबते. बोल भारत माता की वंदे वंदे. बोल बजरंग, बोल बजरंग. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपल्याला घोषणा देणार आहे. दे. जो हिंदू की बात करेगा वही देश में राज करेगा. जय श्री राम, जय श्री राम. घोषणा. जय श्री राम, जय श्री राम. जो हिंदू की बात करेगा वही प्रभाग 15 में राज करेगा. धन्यवाद. चला, बस झालं आता. सगळ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना जायचंय. मी विनंती करेल सकाळी लवकर उठा, मतदान करा. 31,000मधून आपल्याला आपले उमेदवार निवडायचे आहेत. त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि त्यामुळे हा माझा जवळचा, तो माझ्या दूरचा, हा माझ्या लांबचा न करता जय श्रीराम माझा जवळचा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद ताई. अर्थातच मी म्हटलं होतं की तुमच्या शब्दांमध्ये ऊर्जा आहे, तुमच्या येण्याने ऊर्जा होते.
आमचे नवशक्ती मित्र मंडळाचे, आमच्या लेंकर कुटुंबाचे, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शक सुनील सर फरंदे यांचं इथं आगमन झालं, त्यांचं पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, उद्या सकाळी 10:30 वाजता काठे गल्ली सिग्नलच्या इथल्या मारुती मंदिराच्या इथून आपली महारॅली निघणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी 10:30 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना विनंती आहे, करतो त्याला विचारतो, तू नेहमी इथं बसून काय करतो? तो म्हणे ते सध्या कमी आराम करतो. तो वृद्ध व्यक्ती त्याला म्हणतो, अरे आराम करण्यापेक्षा काम दाम कर. हा म्हणतो त्यांनी काय होईल? वृद्ध म्हणतो तुझ्याकडे पैसे येतील. हा म्हणतो मग काय होईल? तुझं लग्न होईल. हा परत म्हणतो काय होईल? तुला पोरं सोरं होतील. हा म्हणतो काय होईल? असं करत करत त्याच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाच्या याच्यात तू येशील आणि नंतर तू आराम करशील. तो काय बोलतोय, मी आत्ता काय करतोय? मग आराम तर करतोय. सगळ्यांना माहिती आहे विनोद. मला हा उदाहरण द्यायचा एक वेगळा विषय. निवडणुकीच्या या धामधुमीत कोणाला तिकीट मिळालं, कोणाला नाही मिळालं, न मिळण्यामधलं मी मला तिकीट मिळाल्याच्या नंतर काय करायचं? नगरसेवक बनायचं. नगरसेवक बनल्याच्या नंतर काय करायचं होतं? काम करायचं होतं. आज माझ्याकडे तिकीट नाही, मी नगरसेवक नाही, तरी पण मी काम कराल का नाही सांगा मला सगळ्यांनी.